9 वाजता 16 ऑगस्टला रिझल्ट लागला. मित्राचा फोन येतो मला, संकेत चाबळे म्हणून मित्र येतो, पण त्याच प्रोसेसमध्ये असायचं की त्याचा फोन आला, सुसेनारे तुझं झालंय. मी कुणाला घरी नाही सांगितलं. माझ्या घरामागे एक टेकडी, त्या टेकडीवर गेलो, मोठ्याने एकदम जेवढं म्हणजे मनात हे होतं, मोठ्याने असं आरडलं की यू हॅव डन इट फायनली. तुम्हाला म्हणजे विशेष अजून सांगतो की ठासून सांगू शकतो की छाती ठोकून, एक 2018 नंतर 24पर्यंत एकही दिवाळी आकाश सर मी घरी गेलो नाही, एकही दिवाळी गेलो नाही. पण टार्गेट तेच होतं, ज्या दिवशी माझं सिलेक्शन होईल ना त्या दिवशी या सगळ्या दिवाळ्यांचा मी 100% त्याचा हे चुकता करणार. की 2019ला मी दिल्लीला जायचा प्रयत्न केला होता की UPSC देऊ आपण, कारण स्वप्न मोठेच होते, त्यात काय वाद नव्हता. UPSC 3 महिने गेलो, पण तिथं 15 ते 20,000 रुपये लागायला लागले. म्हटलं वडील शेत सगळंच विकून म्हणजे विकायला काढायचे, पण कारण तेवढं शक्य नव्हतं ना. म्हणजे मित्रांची साथ इतकी होती की मित्रांना बोललो का 2 रुपये पाठवतो, तो 4 पाठवणार, विचारणार नाही तू काय करतोस या पैशांचे. वडिलांना कधीही फोन लावला नाही, त्यांना ती पण ऐकतील इंटरव्ह्यू, त्यांना कधीच फोन लावला नाही की मला पैसे टाका. तेच बोलणार, त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्याला पैसे कमी पडले असतील, ती बोलणार पैसे आहेत का, मग मी बोलायचं टाका असतील त्या. वाटलं की आयुष्यात काहीतरी करून दाखवलं. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, वारकरी आहेत सगळे ऐकणारे, पण ॲटलिस्ट वारकरी असतील. मी बोललो की महिनावारीला आपण जातो, ज्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आपण 10 ते 15 तास लागतो आणि 1 सेकंदात आपल्याला हो बाजूला म्हणून बाजूला काढतात. बरोबर, हे तर तुम्ही अनुभवलंय. ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी फक्त 5 मिनिटात विठ्ठलापाशी वरतीवर 2 स्टार होते माझ्या, म्हणजे गेटवर होतं थोडेफार, आणि आत तर कोणी नव्हतं विठ्ठलापाशी. बस विठ्ठलाकडे मी पाहत होतो आणि विठ्ठल माझ्याकडे पाहत होते. 15 मिनटं मी समोर विठ्ठलाच्या. आता तुम्ही जाणू शकता मग याचं व्हॅल्यू किती असेल. बाबांचं जे कीर्तन होतं त्यात मोस्ट ऑफ बाबांनी जिंकावा संसार हा अभंग घेतला होता. तर बाबांची अशी अपेक्षा होती त्या कीर्तनात की आपले वारकरी हे अधिकारी झाले पाहिजेत, अधिकारी होऊन त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे. हा पहिला मुद्दा एकदम स्ट्राईक करून गेला. हा कीर्तनातून झालेला, एकदम 100% सांगतो की कीर्तनामुळेच झालेला. पण माझ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट ठरली, म्हणजे जे ट्रॅकवर गेलो, आणि तो म्हणजे शास्त्री बाबांचं कीर्तन. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी, आज एक विशेष व्यक्ती आपल्यासोबत आहे. तसं मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोच, पण आज खरंच व्हिडिओ विशेष होणार आहे. मंडळी, केवळ एक तुकोबाऱ्याचा अभंग आणि त्या अभंगावरलं एक कीर्तन एका व्यक्तीला चक्क PSI पदापर्यंत मजल त्याची पोहोचू शकतं. हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जे आहे ते शिकायला मिळणार आहे. परमपूज्य आदरणीय भगवानगडचे शास्त्री बाबा यांचं एक कीर्तन ऐकलं आणि चक्क PSI पदापर्यंत मजल आज ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांनी गाठलेली आहे. मंडळी, यांना तुम्ही कधी ना कधीतरी वारकरी PSI या नावाने सोशल मीडियावरती अकाउंट पाहिलंच असेल. यांच्या जे आहे ते वारकरी कपडे घालून इंग्लिशमधून बोलत असलेल्या रीलसुद्धा जे आहे ते तुम्ही पाहिलेल्या असतील भगवानगडाच्या नारळी सप्ताहातल्या. असो मंडळी, आज PSI सुसेन केकांत सर आपल्यासोबत आहेत आणि वारकरी PSI आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला. तर चला मंडळी, व्हिडिओ सुरू करूया. फार इंटरेस्टिंग आजचा जो आहे तो व्हिडिओ होणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल, शेवटपर्यंत कंटिन्यू करा. सर, सर्वांच्या वतीने स्वागत करतो तुमचं. जय हिंद आणि जय हरी सर्वांना. सर, तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण चालू करूयात. जी सर, सर्वप्रथम आज तुम्ही परिचय द्या आम्हाला आधी, त्याच्यानंतर आपण हे सुरू करूया पुढे. तर माझं गाव जायवाडी, जे की जामखेड तालुक्यामध्ये आहे, ज्याचं आता अहिल्यानगर अहमदनगरचं नामकरण झालं. तर मी तिथून येतो. म्हणजे खूप छोटंसं गाव आहे. एक 200 लोकांची वस्ती आहे घरांची. असं छोटं एकदम बालाघाट पर्वतरांगेच्या कुशीत असं वसलेलं डोंगराळ भाग आहे पूर्ण, तिथं वसलेलं असं आमचं गाव आहे छोटंसं. मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो ऑनलाईन होत आहे. सर माझ्यापासून ऑलमोस्ट 1000 किलोमीटरपेक्षाही जास्त लांब आहेत आणि हा व्हिडिओ ऑनलाईनच्या माध्यमातून जो आहे तो होत आहे. सर, सर्वप्रथम मला हेच विचारायचं आहे की आम्ही वारकरी PSI म्हणून जे आहे ते तुमचं हँडल पाहतो, तर ही वारकरी आणि PSI नेमकं ही संकल्पना काय आहे, तुम्ही ही सांगा जरा आम्हाला आधी. विशेष सांगायचं झालं तर वारकरी PSI ही कन्सेप्ट कुठून आली, तर 2019 साली मी ज्यावेळी पुण्यात अभ्यास करत होतो त्यावेळी जन्मशताब्दी होती जोग महाराजांची, आणि शास्त्री बाबांचं कीर्तन म्हटल्यानंतर मी उत्सुक होतो. आणि आळंदीला जायचं म्हटलं तर मला एक 25 किलोमीटर आळंदी पुण्यावरून पडायची. मग त्यावेळी ज्यावेळी तिथं गेलो, ज्यावेळी बाबांचं ऐकण्यासाठी गेलो, पण बाबांचं जे कीर्तन होतं
त्यात मोस्ट ऑफ बाबांनी जिंकावा संसार हा अभंग घेतला होता आणि त्याच्यात बाबांनी आनंदित कीर्तन असेल तर तुम्हाला माहिती आहे की एक पूर्ण साधक मंडळी असतात किंवा कीर्तनकार समोर असतात. तर बाबांची अशी अपेक्षा होती त्या कीर्तनात की आपले वारकरी हे अधिकारी झाले पाहिजेत. अधिकारी होऊन त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे. हा पहिला मुद्दा एकदम स्ट्राईक करून गेला. आणि त्याच टायमाला मी एक अधिकाऱ्याची तर स्वप्न माझी चालूच होते, कारण मी पुण्यात अभ्यास करत होतो. आणि त्याच वेळी बाबांनी अजून सांगितलं की ज्ञानेश्वरी ही इंग्लिशमध्ये झाली पाहिजे, कारण बाबांचं एक स्वप्न. बाबा एक लास्ट इयरला ABP माझाचा इंटरव्ह्यू घेतला होता बाबांचा. सो वारकरी PSI ही कन्सेप्ट तिथून आली की वारकरी तर आपण आहेत आणि बाबांचं स्वप्न आहे की अधिकारी होऊन एक ज्ञानेश्वरीचा जर प्रचार केला तर अजून लोक तर ऐकतील. याच्यानंतर मग वारकरी आणि PSI हा टॅग लावला. जी मला याच संदर्भामध्ये एक प्रश्न विचारायचा पुढे चालून की PSI आणि वारकरी आहे किंवा वारकरी PSI आहे, ह्या दोन्ही संकल्पना जेव्हा एकत्र येतात तेव्हा जरा कुतूहलाची बाब जी आहे ती ठरते. कारण लोकांच्या मनामध्ये असं आहे की अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल म्हणजे वारकरी, आणि तुम्ही तिथं वारकरी PSI एक डॅशिंग वारकरी असल्याचं प्रतिनिधित्व तुम्ही तिथं करता. सो असं बघितल्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया असते की PSI आहे आणि वारकरी आहे म्हटल्यानंतर? डॅशिंग वारकरी म्हणण्याचा उद्देश असा आहे की बाबांचा एक तोच उद्देश होता की बाबा वारकरी हा एक खरं तर म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही बरोबर उल्लेख केला. विठ्ठलाचे जे वारकरी आहेत, म्हणजे वारकरी हा विठ्ठलाचाच भक्त आहे. तो एकदम खेड्यापाड्यातला एकदम असा साधा भोळा माणूस आहे. पण लोकांनी ती पण मोठ्या शहरातल्या लोकांनी वेगवेगळे देव वाटून घेतले असतील कुठं कुठं, म्हणजे संस्थानाचे नावं घेण्यात काय अर्थ नाही, पण मोठे मोठे संस्थानं पैसे देतात. पण एक वारकरी लोक हे एकदम साधारण सर्वसाधारण भावाने भक्तीने असा एकदम समर्पित झालेला माणूस जो असतो, त्याच्याकडे पैसा नसेल काय असेल, फक्त एक भाव, जो अध्यात्मात ज्या गोष्टीला सगळ्यात मोठा मान दिला आहे तो भाव, तर तो भाव त्या वारकऱ्याकडे असतो. आणि हा वारकरी PSI, आणि जर PSI असेल तर लोकांचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे IPS अधिकारी किंवा PSI किंवा कलेक्टर, गावाकडे म्हणतात कलेक्टर झाला तू काय कलेक्टर होणार का. तर मग बाबांची तीच धारणा आहे की बाबा एक कलेक्टरला लोक मानतात, भाऊ एक कलेक्टर असेल किंवा अधिकारी असेल. मग तर तो वारकरी जर PSI असेल तर बाबांना वाटायचं की आपल्या ज्ञानेश्वरीकडलं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन पण बदल. आता तुम्हाला माहितीच आहे भगवान गडावर आता जवळपास 100 मुलं, आणि बाबांचं येत्या काळात टार्गेट आहे की अजून ते 200पर्यंत गेलं पाहिजे. MPSC आणि UPSCचं प्रिपरेशन करणारं जगातील मी तर म्हणाल एकमेव आध्यात्मिक केंद्र असेल की जिथं दोन्ही शिक्षण देतात. ज्ञानेश्वरी विद्यापीठ आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगडावर आहे. डेली तिथं ज्ञानेश्वरीचं अध्ययन दिलं जातं. त्यासोबतच MPSCचं पण मार्गदर्शन, MPSC UPSCचे क्लासेस घेऊन, म्हणजे इतका दूरदृष्टी असणारे जर आपले गुरु असतील तर ह्या कन्सेप्ट आपोआप येतात. आणि डॅशिंग म्हणताना तर एक ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी जिथं ड्युटी म्हणजे जिथं आपलं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वासोबत आपण काही तडजोड करायची नाही. पण जिथं आपल्या लोकांना, आपल्या समाजात जिथं आपल्याला गरज आहे लोकांना देण्याची, तिथं आपण भावाने दिलं पाहिजे. जो वारकरी आहे तो आपला भाव पूर्ण प्रकट करून आपण लोकांची सेवा केली पाहिजे. तर असं ही डॅशिंग प्लस वारकरी आणि अशा ह्या संकल्पनेला धरून मी एक प्रामाणिक प्रयत्न करतो की एक अधिकारी एक वारकरी कसा असला पाहिजे. वा, अप्रतिम. खरंच सर खूप युनिक विचाराने आय थिंक आपला प्रवास सुरू आहे. मला याच्या पुढे जाऊन याच प्रश्नाशी निगडीत एक प्रश्न विचारायचा आहे, पुन्हा मेन मुद्द्यावरती यायचं आहे की घरात वारकरी परंपरा कशी सुरू झाली नेमकं? परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे काम आमच्या वडिलांकडूनच झालं. आईवडील हे पहिले गुरु असतात. तर एक मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी म्हणजे पंढरपूरला जायचं झालं तर महिन्याला जातातच. मी जसा उल्लेख केला महिन्याची वारी आहे. तर मग आईवडिलांच्या मागे लागून लहानपणी काय कळत नसतंय, चाललं देवाला पंढरपूरला जायचं आहे, कुठेतरी फिरून यायचं आहे, मग चला आपण जाऊन येऊया. मग तसं जायचं एक पंढरपुराची ओढ निर्माण झाली त्यावेळी. आणि एक तुम्हाला माहीत असेल की एक गावाकडे आपल्या टेप होते, टेप रेकॉर्डर, ज्याला कॅसेट असायची, रील वगैरे असेल त्याची. आणि जुने त्याला ट्रान्सफॉर्म काहीतरी वेगळंच नाव आहे, पण ते ट्रान्झिटर वगैरे काहीतरी नाव आहे. तो टेप रेकॉर्डर असायचे गावाकडे आणि तिथं कॅसेट असायचे. तर वडिलांच्या म्हणजे आम्ही ज्यावेळी उठायचो तो आवाज काकड्याचा, हरिपाठाचा किंवा एक जुने अभंग अजित कडकडे असतील, म्हणजे अजून कल्याणजी गायकवाड असतील किंवा रघुनाथजी खंडाळकर असतील,
त्यांचे अभंग प्लस काकडा भजन असेल तर ते सुरुवातच दिवसाची तिथून व्हायची. कारण म्हणजे माणसाच्या जर डोक्यात म्हणजे लहानपणापासूनच जर ते अभंग आणि ते हे व्हायला लागलं आणि त्यातच आनंद यायला लागला, मग ती एक वेगळीच आवड तयार झाली की बा नाही या काय म्हणतात लोक हिंदी गाणे ऐकतात तसं आपल्याला आवडच झाली हिंदी गाणे. एक हिंदी म्हणजे आनंद काय गाणे ऐकायचे म्हणजे आपले अभंग ऐकायचे. आणि खूप दूरपासूनच्या एकदम वडिलांनी कॅसेट वगैरे आणून ठेवल्या होत्या घरात. म्हणजे जे मी अवश्य सांगाल तुम्हाला की एक अजून म्हणजे मी उल्लेख पण केला होता ज्यावेळी शास्त्री बाबांना मी फर्स्ट टाईम भेटायला गेलो होतो की बा माझं सिलेक्शन झालं आहे बाबा क्लास 2 असा अधिकारी सेंट्रल गव्हर्नमेंटला. तर मग सावध झालो हरीच्या आलो जागरणा असं एक बाबांचं जुनं चिंतन आहे. खूप जुनं म्हणजे 1995चं चिंतन आहे. म्हणजे शक्य झालं तर तुम्ही ते आपण कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक किंवा डिस्क्रिप्शन टाकू. विद्यार्थी जीवनामध्ये त्या सावध होणं किती गरजेचं आहे. म्हणजे आपण पाहतो की विद्यार्थी जीवन म्हणजे किती आज म्हणजे बिघडायला काही टाईम लागत नाही. बाहेर गेला तर जग हे पूर्ण बिघडवणारच आहे आपल्याला. पण एक विद्यार्थी जीवनात एक आदर्श विद्यार्थी कसं राहिलं पाहिजे आणि एक आपण स्वतः सावध होऊन आपण आपल्याच मार्गावर कसं चाललं पाहिजे हे ते कीर्तनातून कळलं. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 1 सेकंदाची क्लिप लावली तर मी पूर्ण कीर्तन अख्खं म्हणेल ती इतक्या वेळा ऐकलं असेल. मला आठवत नाही की मी ती सावध झालो हरीच्या आलो जागरणा जे ते वैष्णवांचे भार जे कारगरचे तसे म्हटलं पळून गेली झोप होते पापाड. ते असं गोड चिंतन आहे ते आपण टाकूया वाटलंच तर डिस्क्रिप्शनमध्ये. नक्कीच पाहा. तर ते कीर्तन ऐकायचो आणि अशा मुंग्या निघायच्या डोक्यातून. कुठेतरी थोडं भरकटायला लागलो तर मग आपण लगेच एक्झॅक्ट ट्रॅकवर यायचो. तर ते कीर्तन माझ्या आयुष्याला एकदम कलाटणी देणार ठरलं 1995चं चिंतन. तर हे असं ही जी अध्यात्माची ओढ आहे ती कंटिन्यू राहिली, लहानपणापासून राहिली. आणि मग अधिकारी हो काय आणि बीटेकला ज्यावेळी इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळी पण म्हणजे आता माझे काय मित्र ऐकतीलच हा इंटरव्ह्यू जर त्यांच्यापर्यंत गेला तर. पण मला एक 70% सगळे मुलं इंजिनिअरिंग कॉलेज बीटेकला असताना ते महाराज म्हणत. कारण गळ्यात माळ नंतर गंध आणि इवन तो प्रोफेसर जे सर टीचर असतात ते पण एक सगळे महाराज म्हणून हाक मारणार. म्हणजे यापेक्षा अजून काय ओळख वारकरी असण्याची काय वेगळी म्हणजे नाही आहे ना. कारण आपल्याकडून ज्यावेळी लोक आपल्याला ज्यावेळी वारकरी किंवा महाराज म्हणून हाक मारतात त्यावेळी आपली जिम्मेदारी पण वाढते असते आणि आपल्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन पण बदललेला असतो. त्यामुळे आपण त्याच तत्वावर जाऊन म्हणजे लहानपणापासून आहे ते आता कंटिन्यू करतो. असं काय नाही की विशेष मी आताच झालो आहे अधिकारी मग लागलो आहे वारकरी PSI दिला आहे असं काहीच उद्देश नाही त्याचा. मला वाटतं जे लोक म्हणतात की कीर्तनाने काय होतं, मला वाटतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. एक्झॅक्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना बाबांकडं जाऊन समर्पित केलं होतं मी. बाबा फक्त एकाच चिंतनाचा फरक आहे हा क्लास 2 होण्याचा. फक्त एकच चिंतन, सावध झालो हरीच्या आलो जागा. त्या चिंतनात जर तुम्ही प्रसंग ऐकले माणूस आणि बरबादी कुठं नाही आपण कुठून म्हणजे कसल्या संगतीत राहायला पाहिजे. वरून आपण ज्या आज काल पाहतो आपण लोक एकदम म्हणजे थोडक्यात अजून खालच्या लेवलला जाऊन बोलायचं झालं तर एखाद्याच्या मागं लागून आयुष्य बर्बाद करतात. तर बाबांनी त्यात खूप छान सांगितलं की एखाद्याच्या मागं लागून आयुष्य तुमचं बर्बाद नका करू. नपेक्षा अशी योग्यता कामवा. तुम्ही जर रस्त्याने चालला तर हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजे. तर असं योग्यता कमावता येते. ही फक्त तुम्हाला गुरु पण भेटले पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन भेटलं पाहिजे. तर हे बाबांचे शब्द असे स्ट्राईक करून जायचे. म्हणजे मीही लायब्ररीत बसायचो, मलाही कधी डिस्टर्बन्स व्हायचे. पण ज्याही वेळ मला असं वाटायचं यार सुसेन तू कुठंतरी म्हणजे थोडाफार डायव्हर्ट व्हायला लागला, लगेच तो कीर्तन ऐकायचो. हेडफोन एकदम 43 मिनिटाची क्लिप आहे आणि सगळी पाठ. मग बाबांचं ऐकून लगेच कानात मुंग्या निघायच्या. तर असा हा कीर्तनातून झालेला एकदम 100% सांगतो की कीर्तनामुळेच झालेला. बाकी सगळे घरात वारकरी पण असतात आणि सगळे लेकरं शिकतात पण वारकऱ्याची पण सगळंच असतंय. पण माझ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट ठरली म्हणजे जे ट्रॅकवर गेलो आणि तो म्हणजे शास्त्री बाबांचं कीर्तन. त्यामुळे पूर्ण आयुष्यात त्यांना समर्पित आहे. तर त्यांच्या मार्गावर चालणार असं. नक्कीच मंडळी, ज्याप्रमाणे आता सरांनी उल्लेख केला तो व्हिडिओ कीर्तनाचा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तो तुम्ही नक्की जाऊन पहा. पण काय सांगाल की दिवसातून किती वेळ द्यायचा अभ्यासाला किंवा किती वेळ अभ्यास करायचा तुम्ही, जेणेकरून येणाऱ्या पोरांनाही जे आहे ते ही गोष्ट सोपी जाईल?
तर येणाऱ्या यूथला म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं आकाश सर, तर आत्ता स्पर्धा परीक्षा करणारे आपण विचारतो काय करतो, पोलीस भरती करतो, काय करतो, MPSC UPSC करतो. पण जर मी पुण्यात राहिलो खूप 4 वर्ष, पण पुण्यात राहून अभ्यास करणारे जरी 100 लोक असतील तर 30% लोक जे आहेत जस्टिस म्हणतात एक्झामच्या प्रिपरेशन, 30% तर जास्त बोललो पण मग बोलू बुवा 30% ॲटलिस्ट करतात. पण अभ्यास कुठलीही एक्झाम असेल तर त्याच्यासाठी जो स्टँडर्ड आहे अभ्यासाचा आणि जो जस्टिस आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्या अभ्यासाला अभ्यास करताना, तर तो न्याय देण्याचं काम फक्त 30% लोक करतात आकाश सर. आणि त्यापैकी मग सिलेक्शनना मी स्वतः सांगू शकतो, जर प्रामाणिकपणे अभ्यास जर कोणी केला तर त्याचं 100% जर सिलेक्शन नाही झालं तर तो म्हणजे तो एक तर त्या पात्रतेचा नव्हता, पण 100% सिलेक्शन हा होणारच जर त्यांनी प्रामाणिक फक्त फोकस आयुष्यात हा म्हणजे घोड्याचे नाळ असते, म्हणजे घोड्याला ते असते, ज्यावेळी घोडा रेसिंगला जातो त्यावेळी त्याला असं दिसतंय, मग त्यावेळी फक्त म्हणजे मी ॲक्शन करून मुद्दाम सांगतो की ते समजावं की बा समोर जाताना फक्त आपण साईडला काय चाललो आहे हे नाही दिसलं पाहिजे आपल्याला, एकदम चाललो आहे तर स्ट्रेट जा आणि आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करताय, फक्त ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पाठवलं आहे ना तीच गोष्ट एक लायब्ररीत बसल्यावर किंवा जिथं अभ्यास करत असाल रूमवर तेवढीच करा. आणि आता काय झालं आहे आकाश सर तुम्हाला सांगतो, म्हणजे मी मागे एक पण व्हिडिओ बनवला होता, तर म्हणजे तो व्हिडिओ खूप म्हणजे काही लोकांना तर खूप स्ट्राईक झाला की एका वर्षापूर्वी काहीच नव्हतो आणि शेतकऱ्याचा मुलगा होतो आणि यावेळी आता 80-90 हजार जे असतील ते पेमेंट येतं आहे आणि मागं काहीच नव्हते. तर मग पुण्यात होतो ज्यावेळी मला 5,000 1-1.5 महिन्याच्या नंतर मग मी स्वतःच लायब्ररीचं जॉब वगैरे करून ते भाग विषय नंतरचा, पण मी सांगण्याचं तात्पर्य का आपलं आयुष्य आणि आपल्या बापाचा पोशिंदा, आपण बोलतो ना शेतकऱ्याचा पोशिंदा कोण होऊ शकतं, तर शेतकऱ्याचा पोशिंदा हा फक्त शेतकऱ्याचा बापच होऊ शकतो. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्याच्या बापाशिवाय शेतकऱ्याचा पोशिंदा कोणी होऊ शकत नाही. सरकार किती येतील किती जातील, तर उद्देश सांगण्याचं एकच आहे बाबा तुला जर शेतकऱ्याचं लेकरू आहे, कारण स्पर्धा परीक्षा करणारे मोस्टली लोक शेतकऱ्याचेच असतात. मोबाईलमध्ये फालतू वेळ न घालता तुम्ही फक्त एक 100% देत चला आपला. जर तुम्ही IPS UPSCचं जर टार्गेट ठेवलं तर ॲटलिस्ट तुम्ही क्लास 1चं ठेवलं तर क्लास 2 पण व्हाल, इतका अभ्यासात ताकद आहे, कारण अभ्यास केलेला कुठं वाया जाणार नाही. हां तर थोडं एक्झामचं आपल्याला पॅटर्न थोडं चेंज करावं लागेल, पण अभ्यास हा युनिव्हर्सल आहे. तर सांगण्याचं तात्पर्य तेच आहे त्यांना की आपण ज्या गोष्टीसाठी आला तीच गोष्ट करा. मोबाईल किंवा रीलच्या माध्यमातून एखाद्याचं व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला मोटिवेशन मिळलं असं आयुष्यात कधीच होत नसतं. ते 1 सेकंदापुरतं मोटिवेशन असेल ते जाईल, पण ज्यावेळी तुमच्या आतमध्ये जी स्ट्राईक असेल वडिलांसाठी काहीतरी करायचं, समाजासाठी काहीतरी करायचं, त्यावेळी तुम्ही काहीतरी कमवून दाखवा. ही माझी स्वतःची एक हे आहे. मग बाकी विद्यार्थ्यांनी काय घ्यायचं आणि काय ठेवायचं त्यांचं. जी अगदीच सर, मला पुढला एक याच्याशी निगडीत थोडासा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारतोय बरं का, की कुठलाही अधिकारी व्हायचं म्हणलं किंवा कुठलंही मोठं पद गाठायचं म्हणलं तर वेळ काळ खूप लागतो, पेशन्स खूप लागतं. मात्र गावाकडल्या लोकांचं असं असतं की एखाद्या वेळेस जर याच काळामध्ये आपण गावाकडे गेलो तर आणखी नाही का लागली नोकरी, आणखी किती दिवस अभ्यास करायचा, असे लोक बोलतात. कारण त्यांना एवढंच माहीत असतं की नोकरी कधी लागणार आहे आणि त्यावेळेस आपल्याकडे चालू आहे अभ्यास, प्रयत्न चालू आहेत, याच्या व्यतिरिक्त उत्तर कुठलंच नसतं. तर काय सांगाल, तुम्हाला असे लोक विचारायचे का तुम्ही जेव्हा गावाकडे जायचे तेव्हा, किंवा कधी लागणार आहे नोकरी, काय किती दिवस आणखी, आईवडील शेतामध्ये कष्ट करायला, म्हणजे चित्रविचित्र लोक बोलतात. तुम्हाला असं कधी या प्रसंगाला सामोरे जावं लागलंय का? तर आकाश सर तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो, मी 2018ला गेलो होतो डिग्रीनंतर पुण्यात डिसेंबरला. तर मग सुरुवातीला 1-1.5 वर्ष कोणी विचारलं नाही, पण सगळ्यांची धारणा असते की बाबा आता ह्याची इंजिनिअरिंग वगैरे झाली तर आपण यांनी जॉब वगैरे केला पाहिजे. पण 1-1.5 वर्षानंतर लोकांनी केलं चालू विचारायला, अरे किती दिवस करणार, आईवडील कष्ट करतात, हे करतात ते करतात, मग त्यांच्याकडे पहा, किंवा तू काय सक्सेस होणार, आपल्या गावाकडून कोण झालं आहे, हे सगळे प्रॉब्लेम फेस केले आणि एकच ठरवलं की गावाकडे जायचं नाही. तर सगळ्यांना माहीत आहे की मी गावाकडे म्हणजे लिटरली असं झालं होतं 2022-21च्या नंतर कधीतरी माझे चुलते एक्सपायर झाले. गावात एवढी फक्त 200 घरं आहेत तरी सगळ्यांना माहीत नाही की मी याच गावचा आहे. मग ते बोलतात की हे मुलगा कोण आहे. तर मी गावाकडे जाण्याचा संबंध बऱ्यापैकी कमी केला होता आणि गेलो तरी माझं घर एका कोपऱ्याला आहे, गेलो तरी आपलं घर राहायचो आणि उलटं रात्री किंवा सकाळी येणार कोणाला माहीतच नाही.
लोक मी चालल्यावर कधी दिसलं, अरे कधी आला, जरी 5-6 दिवस राहिलेला असला, महिनाभर राहिलेला असला, महिनाभर तर कधी राहत नाही अभ्यास करताना, पण अरे कधी आलता, मी चाललो म्हणा आता. आणि म्हणजे विशेष सांगावं वाटेल की एक 3-4 वेळा गावाकडे यायचं. दिवाळी तुम्हाला म्हणजे विशेष अजून सांगतो की ठासून सांगू शकतो की छाती ठोकून, एक 2018 नंतर 2000 म्हणजे 23पर्यंत ज्यावेळेस अभ्यास करतो 24पर्यंत एकही दिवाळी आकाश सर मी घरी गेलो नाही, एकही दिवाळी गेलो नाही. वडील पण विचारायचे, पण वडील तेवढं काय नाही, त्यांना माहिती आहे हा मुलगा, त्यांनी कधीच मला विचारलं नाही अभ्यास करत जा, त्यांनी कधीच बोलायचं नाही. पण गावातले लोक आणि माझे मित्र काही भेटले होते, आवर्जून मला उल्लेख करावा वाटेल, अजय असेल, वैभव असेल, सिद्धेश असेल, वीरेश असेल आणि चेतन असेल, असे मित्र भेटले आकाश सर 5-6. या मित्रांमुळे खूप चेंज झालो. या माझा मी सेपरेट नंबर ठेवला होता, कॉन्टॅक्ट नंबर पण माझा वेगळा होता की या मित्रांसोबत फक्त बोलता येईल आणि घरच्यांना. बाकी मला जगाशी काय चाललंय काही घेणं देणं नाही. माझं फेसबुक अकाउंट नव्हतं, होतं पण ते बंद होतं बऱ्यापैकी. आणि इन्स्टा अकाउंट तर तुम्ही पाहाल की माझं सिलेक्शन झाल्यानंतरची पहिली पोस्ट आहे, त्यापर्यंत मला इन्स्टा माहीत नव्हतं. आणि व्हॉट्सअप वगैरे तर बिलकुल नाही. पण या काळात जर वाटलं मला घरची आठवण आली, तर मी जेव्हा मला घरची आठवण होईल किंवा जेव्हा मन मी उद्विग्न होईल तर त्यावेळी मी आळंदीचा रस्ता पकडायचो आणि 1 तासात माझ्या आळंदीजवळ असायचे, माहुलीजवळ असायचे. म्हणजे सांग आत्ता ऊर भरून येतो आहे खरं तर सांगताना. आणि तिथं जाऊन एक शांत चित्ताने माऊलीच्या गाभाऱ्यात जाऊन एक मनन करत बसायचो आणि सगळ्यात मोठी एनर्जी मला तिथं जाऊन मिळायची. माऊलींचा सहवास मिळाला 5 वर्ष, ही सगळ्यात मोठं भाग्य समजतो मी पुण्यात असताना. तर ही लोकांचं लक्षच लोकांकडे द्यायचं नाही, आपलं काय चाललं, लेट्स गो विथ अवर फ्लो, आपण काय चाललं, आपण काय करतो आपल्याला माहीत आहे. तर अशा लोकांना अवॉइड करत आपण पुढे गेलो. पण सर याच मुद्द्याला धरून जर आपण पुढे चाललो तर शिक्षणाच्या काळामध्ये जसं मी सांगितलं की वेळ काळ लागतो, तसं पैसाही खूप लागतो. बरोबर. आणि बऱ्याच वेळेस होतं असं की महिन्याला जे काही 5-10 हजार रुपये रक्कम आपल्याला लागणार आहे ते आपण घरून घेऊ शकू इतकं बऱ्याच वेळेस घरी सामर्थ्य नसतं किंवा घरची परिस्थिती तशी जी आहे ती नसते, किंवा बऱ्याच वेळेस आपल्यालाच वाटतं की कशाला घरी, आपलं आपण जे आहे ते आपण करू ना. मग बऱ्याच वेळेस ह्या दोन्ही परिस्थितीमुळे किंवा याच्यातली कुठल्या तरी एका परिस्थितीमुळे आपल्यावरती काम करायची सुद्धा वेळ येऊ शकते किंवा कुठेतरी जॉब करून शिकायची सुद्धा वेळ येऊ शकते. तर मला ते विचारायचे तुम्हाला की शिक्षणासाठी पैसे घरून सर्व पुरवले गेले का तुम्ही सुद्धा कुठे जॉब वगैरे काही करूनच जे आहे ते शिकलात? मी तुम्हाला सांगतो 2018 डिसेंबरला आलो पुण्यात आणि इंजिनिअरिंगला असताना एक बीटेकला असताना 3-4 हजारात महिना भागायचा आमचा. पुण्यात आलो त्यावेळी 8 ते 10 हजार रुपये लागायचे महिन्याला प्रत्येक मुलाला. म्हटलं आपल्या वडिलांच्यानी काही हे शक्य नाही. म्हणजे तुम्हाला एवढं येवंद सांगतो की 2019ला मी दिल्लीला जायचा प्रयत्न केला होता की UPSC देऊ आपण, कारण स्वप्न मोठेच होती, त्यात काय वाद नव्हता. UPSC 3 महिने गेलो पण तिथं 15 ते 20 हजार रुपये लागायला लागले. मग कोरोना झाला योगायोगाने आणि मी त्या बहाण्याने म्हटलं वडील शेत सगळंच विकून म्हणजे विकायला काढायचे, पण कारण तेवढं शक्य नव्हतं ना आपल्या शेतकऱ्यांच्या माणसाने, शेतकऱ्यांनी 10 ते 15 हजार रुपये, 15 ते 20 हजार रुपये देणं शक्य नाही. कारण पुण्यातच मला कळलं होतं की 5-6 हजारच वडिलांना जर जातात, कारण 5-6 हजार आता 1 महिन्याला जर आपल्याला पैसे टाकले 1 तारखेला तर ते पुढल्या 1 तारखेला न येता 15 तारखेला येणार, मग 1.5 महिना गायब, ते 1.5 महिन्यात पास. मग मी हा गेम ओळखला लवकरच आणि लायब्ररी कोऑर्डिनेटर अशी एक कन्सेप्ट आहे जे अभ्यास करतात मुलं त्यांच्यासाठी माहीत आहे. तर अभ्यास करून आपण तिथंच ॲडमिशन वगैरे करू शकतो आणि ॲडमिशन आलं तर त्यांना इन्क्वायरी वगैरे देऊ शकतो, लायब्ररी वगैरे अशी आहे त्याचं फीज, आणि मग आपापला अभ्यास चालू करू शकतो. तर मी जितक्या वर्षे मी पुण्यात राहिलो आकाश सर, तेवढ्या वर्षे मी स्वतः जॉब केला आहे. तिथून मला 3-4 हजार रुपये भेटायचे, घरून असे 4-5 हजार कधी येणार, आणि मित्रांची साथ, असे ज्या नावं घेतले मी मित्रांचे, तर त्या मित्रांची साथ अशी माझं आयुष्य, म्हणजे मित्रांची साथ इतकी होती की भक्कम, इतकी 100% होती माझ्यावर मित्रांची साथ की मित्रांना बोललो का 2 रुपये पाठवतो, तो 4 पाठवणार, विचारणार नाही तू काय करतोस या पैशांचं. इतका मोठे जर आपल्यावर जबाबदारी कोणी टाकतं किंवा इतका विश्वास जर आपल्यावर असेल तर आपण म्हणजे भरकटतच नाही. हे सगळ्यात मोठं मोटिवेशन असते. आणि तसं तुम्हाला सांगितलं की पैशाची अडचण यायची तर मी जॉब केला स्वतः आणि माझे पैसे म्हणजे मी भागवायचो. वडिलांना कधीही फोन लावला नाही, त्यांना ती पण ऐकतील इंटरव्ह्यू, त्यांना कधीच फोन लावला नाही की मला पैसे टाका. तेच बोलणार, त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्याला पैसे कमी पडले असतील, ती बोलणार पैसे आहेत का, मग मी बोलायचं टाका असतील त्या. हे असे दिवस काढले पुण्यात
आणि अजून सांगतो, स्वतः बनवून पण खाल्लं. 1-1.5 वर्ष जवळपास जेवण स्वतः बनवून आपापलं मी एकटाच बनवायचं, खायचो. एक टायमाचं बनवायचं, सकाळी बनवायचं, संध्याकाळी तेच खायचो. असे पण दिवस काढले, कारण दिवस काढावं लागतात. अजून उल्लेख आवर्जून करता येतील. सगळ्या गोष्टी बंद झाल्या. कोरोनात होतो, आम्ही पुण्यात अडकलो. मग काहीतरी संस्थेचं जेवण असायचं, त्यांनी फुकट सकाळच्या मार्फत काहीतरी कोलॅबरेशन होतं. 2-3 महिने ते पण जेवलो आम्ही. एवढं टिफिन ते काहीतरी द्यायचे, ते पण खाल्लं. म्हणजे असे दिवस काढले पुण्यात, तुम्हाला सांगायचं म्हणजे. अगदीच. मगाशी तुम्ही इंस्टाग्रामचं बोललात. मला वाटतं की रीलच्या आयुष्यापेक्षा तुम्ही रिअल आयुष्य जे आहे ते जास्त जगलेले आहात. पण सर, मला त्या दिवाळीविषयी विचारायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही अधिकारी झालात, ही बातमी तुम्हाला कळली, त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? आणि मला वाटतं की तुमच्या आयुष्यातल्या जरी तुम्ही दिवाळ्या बऱ्याचशा गावाकडे केल्या नसतात तरी ती दिवाळी खूप मोठी होती तुमच्यासाठी. तेव्हा त्या मुवमेंटबद्दल, त्या दिवाळीबद्दल आम्हाला सांगा, की ज्या वेळेस कळलं की चला आपण केलंय, आपण करून दाखवलंय. एक्झॅक्टली. आता मी म्हणजे तुम्हाला सांगितलं की खेडेगावातून येतो मी. म्हणजे गावाकडे योगायोगाने, कारण सगळ्यांना आता माहीत झालं होतं की गावाकडे झालं आहे. 15 ऑगस्ट म्हणजे 2023 या दिवशी संध्याकाळी आम्ही एक्सपेक्ट करत होतो की आदल्या दिवशी येईल रिझल्ट 14 ऑगस्टला, की बाबा एक सरप्राईज देतील आपल्याला. पण 14 गेला, 15ला नाही लागला. 9 वाजता 16 ऑगस्टला रिझल्ट लागला. मित्राचा फोन येतो मला, संकेत चाबळे म्हणून मित्र येतो, पण त्याच प्रोसेसमध्ये असायचं की त्याचा फोन आला, सुसेनारी तुझं झालं आहे. मी पाहिलं, सिलेक्शन लिस्ट पाहिली आणि डोक्यात एवढ्या म्हणजे प्रचंड, म्हणजे ते मतलब त्या भावना मी सांगू शकत नाही. मी कुणाला घरी नाही सांगितलं. माझ्या घरामागे एक टेकडी आहे, जी की जवळपास 100 मीटर हाईट असेल तिची म्हणजे हे असून. त्या टेकडीवर गेलो, मोठ्याने एकदम जेवढं म्हणजे मनात हे होतं, मोठ्याने असं आरडलं की यू हॅव डन इट फायनली. म्हणजे इतका, आणि वरून रडत आलो का. आणि एका मित्राला माहीत होतं साईडला की बा याचा रिझल्ट येणार आहे, आणि वर कोणतरी ओरडत आहे, तर हाच असेल. मग तो पळत आला. मग खाली आलो वडिलांना, आईवडिलांना सांगितलं. मग ते एकदम म्हणजे रडायला लागले सगळे, आणि म्हणजे सगळं असं एकदम शांत आनंदाश्रू काय असतील ते सगळे यायला लागले. आणि तुम्हाला सांगतो, त्यावेळी तर कोणाला माहीत नव्हतं, पण मी रात्रभर मला झोपचा 1 सेकंदसुद्धा झोपलो नाही. कारण जे असतं कष्ट केलेलं आपण, त्याचं ज्यावेळी आपल्याला फळ मिळतं आहे आणि जे व्हायचं ते मिळतं आहे, तर त्यामुळं आपलं आनंदाला पारावर राहत नाही. आणि तो क्षण न शब्दात सांग. मग दुसऱ्या दिवशी भाऊ गेला का ते तेरखेडाला गेला, आणि त्यांनी म्हणजे ठरल्याप्रमाणे दिवाळी करायची होती. 5 वर्षाची वेटिंग. मग एवढी दारू वाजवली जी की पंचक्रोशीत दिसत होती, इकडे काहीतरी झालं आहे. तर ते असा एकदम आनंदाचा क्षण होता तो आयुष्यात. तसा क्षण त्याच्यानंतर फक्त एकदाच आला. म्हणजे वाटलं की आयुष्यात काहीतरी करून दाखवलं. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, वारकरी आहेत सगळे ऐकणारे, पण ॲटलिस्ट वारकरी असतील. मी बोललो की महिनावारीला आपण जातो पंढरपूरला, तर 10 ते 15 तास याच्या मध्ये लागतात. जर आपण महिनावारीला गेलो, एरवी गेलो तर 5-6 तासात दर्शन होतं विठ्ठलाचं. पण मी ठरवलं होतं की आळंदीत भगवानगडावर आणि पंढरपुरात ज्यावेळी जाईल फर्स्ट टाईम ट्रेनिंगनंतर वर्दीवर जाईल. मग फर्स्ट टाईम गेलो ज्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आपण 10 ते 15 तास लागतो, आणि 1 सेकंदात आपल्याला हो बाजूला म्हणून बाजूला काढतात. बरोबर, हे तर तुम्ही अनुभवलं आहे. ज्या दिवशी गेलो ना, त्या दिवशी फक्त 5 मिनटात विठ्ठलापाशी वर्दीवर 2 स्टार होते माझ्या, म्हणजे गेटवर होतं थोडेफार, आणि आत तर कोणी नव्हतं विठ्ठलापाशी. बस विठ्ठलाकडे मी पाहत होतो आणि विठ्ठल माझ्याकडे पाहत होते. 15 मिनटं मी समोर विठ्ठलाच्या. आता तुम्ही जाणू शकता मग याचं व्हॅल्यू किती असेल आयुष्यात. त्यावेळी समजलं की यार कुछ तो कमाया आहे, मतलब वर्दी कमावली, त्याचं फळ भेटलं. आणि ती सगळ्यात मोठी मोमेंट, ह्या 2 मोमेंट आजपर्यंत होत्या. आणि शास्त्री बाबांना भेटलो, मग त्यांच्यासोबत पण तो आता जो DP आहे माझा, तो मला वाटत नाही कधी चेंज होईल. त्याच्यानंतर जर कधी त्यापेक्षा चांगला फोटो निघाला तरच चेंज होईल. बाकी तो 1.5-2 वर्ष झालं तसाच आहे. तर असा हा एकंदरीत आनंदाचा क्षण आयुष्यात. ते फक्त रिझल्टनीच येतात, त्याला मेहनत लागते. अप्रतिम. खरं तर माझंच ऊर भरून येते सध्या इथे. खूप भावनिक जो आहे तो हा सगळा तुमचा प्रवास आहे सर. पण तुम्ही भगवानगडाचं आणि शास्त्री महाराजांचं जे आहे ते मागापासून बोलताय. मला त्याच विषयी पुढला प्रश्न विचारायचा आहे की भगवानगडाचं सानिध्य नेमकं कसं लाभलं, आणि जेव्हा तुम्ही भगवानगडाच्या सानिध्यात राहत होते तेव्हा
आम्ही तर शास्त्री बाबांना एक वेगळं जे आहे ते व्यक्ती म्हणून संप्रदायातली सोशल मीडियावरती पाहतो, एक वेगळं व्यक्तित्व म्हणून पाहतं. प्रत्येकाचं जे आहे ते एक काय म्हणू आपण सिग्नेचर आहे की ह्या ह्या व्यक्तींविषयी असा असा आदर आपल्या हृदयामध्ये आहे. तसं शास्त्री बाबांविषयी एक वेगळा आदर प्रत्येकांच्या जे आहे ते ज्ञानेश्वरी प्रेमींच्या हृदयामध्ये आहेच आहे. काय सांगाल की मुलांप्रती गडावरती शास्त्री बाबांचा स्वभाव कसा आहे बरं, आणि गडाचं सानिध्य कसं लाभलं तुम्हाला? एक्झॅक्टली. त्याच्या आधी सांगता येईल की मी तुम्हाला सांगतो की गडावर मी ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं त्यावेळी गेलो, कारण MPSC UPSCची क्लासेस त्यावेळी नव्हते ज्यावेळी मी अभ्यास करत होतो गडावर. पण गडाचं सानिध्य कसं होतं तर 1995चं बाबाचं चिंतन एकलव्य आणि द्रोणाचार्य त्यांचं जसं नातं होतं. मी बाबांकडे जायचो पण माझी तेवढी हिंमत नव्हती होत की मी काहीतरी करतोय किंवा बाबा असा अभ्यास करतोय. पण फक्त बाबांचं कीर्तन माझ्यासाठी मोठं प्रेरणा होतं. आणि मी ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यावेळी गडावर गेलो. मग बाबांना सांगितलं, फक्त एक सावध झालोचा परिणाम आहे हा. बाबांनी सगळ्यांना सांगितलं आणि बाबांना ते अजून माहीत आहेत, बाबांना माहिती. तर मग असं, आणि त्याच्यानंतर गेलो बाबांना म्हटलं की मला पुढली तयारी करायची. बाबा म्हटले गडावर राहा. मग गडावर राहिलो. मग त्या ठिकाणी मुलं असतात, ती तुम्ही बोलता साधक. कुठल्याही गुरुची एकच अपेक्षा असते की आपल्या विद्यार्थ्यांना, आता शास्त्री बाबांचं एवढं म्हणजे आज पण एक 5 ते 6 तास अभ्यास करणारे शास्त्री बाबा आहेत. तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, 5 ते 6 तास अजून अभ्यास करतात ते स्वतःसाठी. कुठल्याही गुरुची एकच अपेक्षा असते की विद्यार्थ्यांनी ज्ञान कमावं. कारण शिष्य हा गुरु शिष्याचं नातं ज्ञानाचं आहे आणि जे अनुभवाचं असते ते आहे. तर शास्त्री बाबांची पूर्ण इच्छा असते की त्यांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि मग जावं. ते जर कोणी गडावर आला की आता काय बोलतात की म्हणजे नवीन ट्रेंड चालू झाला, कीर्तनकार एका वर्षात कीर्तनकार, 6 महिन्यात कीर्तनकार. तर शास्त्री बाबांचं पूर्ण सांगणं की तू स्वतः तुझी आनंद घे. आणि जर त्यांना वाटलं ना तू 4 वर्ष झालाय, 5 वर्ष, ते म्हणतात अजून तू 3 वर्ष अभ्यास कर मग कीर्तनकार. एक आध्यात्मिक तू स्वतः आधी जाणून घे आणि नंतर तू लोकांना दे. तसं एक ज्ञानी पुरुष आहेत ते. तर ज्ञानी पुरुषाचं जर आपण शिष्य आहेत तर समाजाला पण ते एवढं सांगितलं पाहिजे. तर त्यांचं तेच आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी एकदम पकड असावी, पूर्ण अभ्यास करून ज्ञान द्यावं लोकांना. तर अशी आणि बाकी पर्सनली मग गडावर कुणाला म्हणजे गडाचं जर तुम्ही विचार केला, गडावर कधी जायचं गेले असतील तुम्ही, आय थिंक गडावर जाऊन पहा, असं एक 5 स्टार हॉटेलपेक्षा गडावर कुठं जा तुम्ही, भगवान गडावर कुठं गेला ना, एक कुठलीही फ्रेम मोबाईलमध्ये जेवढी येते तेवढी फ्रेम ही एक तुमच्या कुठल्या तरी एक विदेशातला सीन वाटू शकतो किंवा एक निसर्गरम्य परिसर वाटू शकतो. असं कुठलंही देवस्थान नसेल माझ्या मते. कोणी जाऊन गडावर फोटोशूटसाठी किंवा लग्नाचे आता जे प्री वेडिंग म्हणतो त्यासाठी जातात. तर तेवढा गड त्यांनी, आणि विद्यार्थ्यासाठी जेवण पंचतारांकितसाठी म्हणजे काय म्हणतात हॉटेलपेक्षाही काही कमी नसेल एवढं छान असं जेवण. म्हणजे सगळ्या त्यांच्या समस्या बी जाणल्या जातात आणि त्यांना जे पाहिजे ते पण दिलं जातं. सोबतच ज्ञानेश्वरीचा एवढा मोठा ज्ञानेश्वरी नांदतेच भगवान गडावर जे बोलतात आपण नेहमी, तर जी ज्ञानेश्वरी नांदते तिचा प्रसाद सगळ्या मुलांना मिळतो. आणि शास्त्री बाबांचं तेच आहे की शिकलं पाहिजे बस. जी अगदीच. पण सर एक साधा आणि प्रश्न विचारायचा झाला याच्यामधलाच कुतूहलाचा, तर आता वारकरी म्हणलं की वारी आलीच आणि परत तुमची नोकरी ही आहे. मग नोकरी आणि पुन्हा आता वारी म्हणजे पॉसिबल होते का आता वारी? तर मी आवर्जून सांगू इच्छितो की जर मी स्टेटमध्ये कुठेतरी नोकरी लागली असते किंवा मी तुम्हाला सांगतो की मी SSB इंटरव्ह्यू द्यायचो, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, जे की आर्मी नेव्हीसाठी क्लास 1साठी घेतात त्या जागा. पण मी 8 वेळा देऊन पण फेल झालो. पण तरी मी समाधानी आहे इकडं, कारण तिकडं पण एवढ्या सुट्ट्या मिळाल्या नसत्या आणि स्टेटमध्ये कलेक्टर झालो असतो, IPS झालो असतो तरी एवढ्या सुट्ट्या नसत्या वेळेला. तर मी अशा जागेवर देवानी मला पाठवलं आहे बरोबर, जिथं मला 100% सुट्ट्या भेटू शकतात वारीला. आणि मी आयुष्यात काय नाही झालं तरी एवढंच ठरवलं आहे, भगवानगडाचा नारळी सप्ताह 7 दिवसाचा, 21 दिवसाची आषाढी वारी, 21-22 दिवस जी पण येईल आळंदी ते पंढरपूर, त्यानंतर माऊलींचा समाधी सोहळा. या 3 वेळा आयुष्यात सुट्टी काढून 100% तिथं पाहिजे आपण. मग बाकी गुरुपौर्णिमा वारीनंतर असते, त्यामुळे गुरुपौर्णिमा त्या महिनाभरात बसते बरोबर. गुरुपौर्णिमाला भगवानगडावर असतील. अशा 2-3 ठिकाणी सुट्टी भेटती. मागच्या वेळी सर तुम्हाला 100% सांगावं वाटेल मला की
एक सुद्धा माझी सुट्टी असे अनप्लॅन केली नाही की एक दिवशी मला सुट्टी पाहिजे आणि ती भेटली नाही. इकडे सुट्ट्यांचे प्रॉब्लेम असतात तरीही देवाने अशा जागेवर पाठवलं आपल्याला की बरोबर तिथं सुट्ट्या भेटतात जिथं ज्ञानेश्वरीचं अध्ययन होतं. एवढ्या खतरनाक ऑपरेशनमध्ये आम्ही सहभागी होतो. छत्तीसगड ही एक नक्षलवाद्यांनी ग्रासलेली युद्धभूमी मानली जाते. तर तिथे एक श्लोक आहे की ज्या आपण म्हणजे ज्यावेळी अर्जुन लढायला नको म्हणत होता आणि हे कृष्ण बोलले की नाही तुला लढावंच लागेल. तर मग अशा ठिकाणी जिथं क्षत्रियाचा धर्म काय आहे? क्षत्रियाचा धर्म आहे की हातात धनुष्यबाण घेणे किंवा आमच्यासाठी रायफल घेणे आणि लढणे. तर मग तिथं कृष्णाने सांगितलं लढावं लागेल, कारण क्षत्रियांना युद्धभूमीचं दर्शन पण होत नाही. तर आम्ही तर तशा युद्धभूमीच्या दर्शन पण करायला भेटले. आणि आज अभिमानाने सांगू वाटेल सर, ज्या देशभक्तीची एक हे असते, देशभक्ती म्हणतो आपण, तर देशभक्ती काय आहे ॲक्च्युली ती इथं आल्यावर कळलं. ज्यावेळी तुमचा म्हणजे आज जिथं बसलो मी 50 वर्ष भाग मागायचं सर. 50 वर्ष आपण ज्या आईवडील आपले आजोबा असतील 50 वर्ष मागं असे, हा अशा भाग आहे जिथे यांना तेल मीठ काय असतं माहीत नाही, जिथं तिरंगा काय माहीत नाही, ग्रामसेवक तलाठी हे तालुका लेवल काहीच माहीत नाही. इथं नोकरी करा आणि या लोकांना इतके आदिवासी लोक असतील आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी काम करायला सर इथं मिळालं. म्हणजे मी स्टोरीज वगैरे स्टेटस वगैरे कधीतरी टाकत असतो, इतकं आपण ऑपरेशनल डिटेल इकडले नाही टाकू शकत. पण कपडे नसतात एवढ्या थंडीच्या दिवसात या लोकांना कपडे नाहीत. मग इकडं सगळं आपल्याला हे करायला भेटलं, हे सगळ्यात मोठं म्हणजे नशीब मानतो. आणि एक त्यावेळी छाती अशी फुलून जाते की देवाने अशा जागेवर पाठवलं आपल्याला की नाही आपल्याकडून देशभक्ती होती आणि आपण वारकरी जावं होतं. ते गावाकडे गेल्यानंतर ते करतो परमार्थ होतोय. तर यापेक्षा अजून आयुष्य माणसाने काय अपेक्षित करावं देवाकडून. जी, पण सर मगाशी जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा मी असं ऐकलं की तुम्ही आजही जे आहे ते ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचता. दररोज ऑलमोस्ट तुम्ही मगाशी आकडा सांगितलेला माझ्या लक्षात नाही, मात्र दररोज नित्यनेमाने तुम्ही आजही ज्ञानेश्वरी वाचन करता. तेव्हा आता तर पद मिळाले, आता तर सगळ्या गोष्टी आल्यात, मग आत्ताही ज्ञानेश्वरीकडे तुम्हाला खेचतं अशी कोणची गोष्ट आहे जी आत्ताही ज्ञानेश्वरी वाचण्याकडे, ओव्या वाचण्याकडे, डेली जे आहे ते ज्ञानेश्वरी वाचण्याकडे तुम्हाला गोष्ट खेचते? तर श्री ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगड, जिथं मला इच्छा होती की आपण अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे नाही. पण आता मग तिथं विद्यापीठात जसे आहे की डेली 300 ओव्याचं पारायण होतं, तर 300 ओव्याचं पारायण करून 5 ते 10 ओव्या जे असतील ते पाठांतर पण करतो. तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा ग्रंथ आहे 750 वर्षापूर्वी बाबा बोलून जातात लिहिला आहे. 90% सायन्स आहे हो यात आणि अध्यात्म आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे जे सायन्स आहे, आज जो पण आपण उत्क्रांती पाहतोय जगाची, एक थोडं पण सायन्स म्हणजे कुठलाही कुठं बी घेऊ द्या, माऊलींच्या शब्दाच्या बाहेर जगच गेलं नाही अजून. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे ज्ञानेश्वरीचं. आणि बाबा 100% सांगतात की 90% सायन्स आहे. आणि ज्ञानेश्वरीवरचं प्रेम म्हणजे सगळे विषय आपण सगळे माणसाला इंद्रिय दिलेत, तर सगळ्या इंद्रियांचं जर तृप्ती एका म्हणजे आपल्याला जीभ दिली, कान दिले, सगळ्यांना ऐकू येईल, बाबा आवर्जून सांगतात या गोष्टी, तर सगळ्या इंद्रियांना वेगवेगळे विषय आवडतात आणि माऊली पण तेच बोलतात. पण जर तुम्ही ज्ञानेश्वरीत आले ना, तर एकटे शब्द, फक्त शब्द तुम्हाला सगळ्या विषयांची तृप्तता करून देणार, ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. त्यामुळे जेवढी होईल आयुष्यात तेवढी ज्ञानेश्वरीची सेवा करणं हा माझा म्हणजे ठरलेलाच आहे विषय तो. पण मला अजून मी एक मोठं विधान करू इच्छितो. जर कोणाला म्हणजे काय माहीत काय वाटलं तर काय नाही, पण हे माझा पर्सनल अनुभव आहे. जर तुम्हाला गीता वाचायची असेल तर ती गीता ज्ञानेश्वरीशिवाय अपूर्ण आहे. ज्यावेळी तुम्ही गीता वाचायला काढता ना, त्यावेळी जर तुम्हाला त्याचे अलंकार, त्या गीतेला जर तुम्हाला अलंकार लावायचे असेल आणि गीता जर पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरीकडे यावं लागेल. हे विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे जर विष्णूच कृष्ण असेल आणि कृष्णाने जर गीता लिहिली असेल तर ती गीता पूर्ण करण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. हा माझा पर्सनल अनुभव आहे. ही फर्स्ट टाइमच बोलतो मी कोणाला तरी, तर त्यामुळे ज्ञानेश्वरीची होईल तेवढी सेवा. अगदीच खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय हळूहळू बोलायला, पण व्हिडिओची लिमिट आपल्याला छोटी ठेवावं लागणार आहे. कारण लोकांना काय की जितकं जास्त मोठं व्हिडिओ करू आपण तितके लोक पाहायला थोडंसं हे करतात. मात्र आपण नक्कीच आता निरोपाचा जे आहे ते प्रश्न घेऊया आणि पुन्हा नक्कीच कधी वेळ मिळाला तर याविषयी आपण आणखी चर्चा जी आहे ती करूया. तर मला
येणाऱ्या मुलांबाबतीत हा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही म्हणले की थोडेफार सांप्रदायाचे संस्कार असलेच पाहिजेत, जरी आपण अधिकारी झालो किंवा अधिकारी व्हायची तयारी करत असू तरी. तर काय सांगाल की बऱ्याचशा मुलांना हा सांप्रदायाचा वारसा किंवा हे संस्कार नसतात, मग त्यांना अधिकारी व्हायचंय, त्यांच्याही आयुष्यात त्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना शेवटचे 2 मिनिटं काय मार्गदर्शन कराल? तर मी एक विधान करू इच्छितो. अभ्यासाला अध्यात्माची साथ असावी. अभ्यासाला अध्यात्माची साथ असावी तरच तो अभ्यास तुमच्या डोक्यात बसेल. कारण अध्यात्माची साथ का असावी, तर बाकीचे विषय चालतात. अभ्यास हा करतो आपण, पण ध्यानात राहण्यासाठी एक पवित्र स्वच्छ मन लागतं, तर ते आपल्याला अध्यात्माने येईल. त्यामुळं अध्यात्माची साथ असावी अभ्यासाला. आणि एक मी सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रात आपण पाहतोय की एक 2 दिवसाला एक नवीन संप्रदाय उभा राहतो आणि लोक त्याचे फॉलोअर बनतात. तर जो महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातोय, आणि संत हे फक्त ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालेसे कळस तिथपर्यंतच आहेत. मी नावं घेण्याचं अवश्य टाळल, पण एक काल संप्रदाय उभा होतात, त्याचे लाखो फॉलोअर होतात, काहीतरी संस्थान बांधतात, सिटीच्या ठिकाणी बांधतात, लोक त्यांचे फॉलोअर बांधतात. त्यांच्या मागं मूळ काय? तुम्ही आज म्हणजे सर तुम्हाला अवश्य सांगाल मी, संतांची शिकवण ही कुठल्याही धर्माला धरून, जातीला धरून तर बिलकुल नाहीये. वारकरी संप्रदाय हा सगळ्या धर्मासाठी आणि सगळ्या जातीसाठी हा संप्रदाय आहे. आणि मनुष्य धर्म हा सगळ्यात इम्पॉर्टंट मानला जातोय. मनुष्य धर्म असेल, भगवान बाबा जर घेतलं तर भगवान बाबा हे माऊलींना मानणार आहेत. म्हणजे भगवान बाबा संत झाले फक्त माऊलींना धरल्यामुळं. मग माऊलींचं जी ज्ञानेश्वरी आहे, त्यांच्या गळ्यात सोनेरी ज्ञानेश्वरी आहे. तर त्यांची 3 शिकवण आपण जर घेतली तर पवित्र तुळशीची माळा घाला, दुसरं असेल शुद्ध पवित्र एकादशीचं व्रत करा, आणि तिसरं असेल प्राणीमात्रावर दया करा. तर प्राणीमात्रावर दया करा, मनुष्याचा धर्म बाळगा. व एक कुठलाही जाती धर्माचा व्यक्ती असेल तर त्याला जे आपण बाबा पण नेहमी बोलून जातात, माऊलींनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून वाळवंटात काला केला. तर असं हे वारकरी यांचा इतिहास, वारकरी महाराष्ट्रात जर जन्माला आला असेल माणूस, तो जर वारकरी संतांच्या विचारावर चालत नसेल तर तो करंट आहे, मी तर म्हणाल. त्यामुळे जोही अभ्यास करणारा असेल तर त्यांनी नाही कुठं तू कशावर नको श्रद्धा ठेवू, पण जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्या एक ओव्या वाचा. तुम्हाला समजत नसतील तर आता शास्त्री बाबांचा भावानुवाद पण आलाय, तर ती बाबांनी एवढं लिहिलंय व्यवस्थित एकदम ज्ञानेश्वरीचं, तर ते वाचत चला, ओवे नसतील वाचत तर. पण जर अभ्यासाला अध्यात्माची साथ दिली तर तुम्ही 100% सक्सेस व्हाल, असं एक मला वाटतंय. माझ्यासारखं तुम्ही आळंदीत नका जाऊ, पण एक ज्ञानेश्वरी आता तुम्ही म्हणजे मोबाईलमध्ये ज्या रील पाहताय, 5 मिनिट रील पाहायची बंद, 5 ओवे वाचा बस बात. हां, तर एवढं मी सांगू इच्छितो सगळ्या जणांना. आणि वारकऱ्याचा इतिहास खूप मोठा आहे. असं वारकरी कुणी बदनाम केल्याने किंवा काय बाकी किती संप्रदाय आल्याने वारकरी संप्रदाय कुठे जाणार नाही. तर हा वारकरी संप्रदाय माऊली तुम्ही पाहता जगात, म्हणजे वारीचा उल्लेख करावा वाटेल, मग तुम्ही जे बोलत होते, जगात असं एकमेव वारी असेल, वारीचा सोहळा असेल, आनंदी माऊलींचा वारीचा सोहळा. 15 ते 20 लाख लोक विदाऊट आमंत्रणाशिवाय 21 दिवस हे वारीत असतात. आणि सगळ्यांची जर तुम्ही रिॲक्शन पाहिल्या, कुणाला बोलवलेलं नाही कुठं, त्यांचे एवढे आनंदाचे प्रसन्न चेहरे जर पाहायचे असतील तर ते फक्त वारीत आणि ते फक्त महाराष्ट्रात बघायला मिळतील. तर अशा महाराष्ट्रात आपण जन्म घेतला आहे, आणि मग संतांपासून दूर जाणं हे आपल्याच्याने शक्य नाही. तर मग तेवढं सांगेल की सगळ्यांनी फक्त एक संतांना आलिंगन द्या, बाकी तुम्ही 100% तुम्ही आपापल्या मार्गाने जाल. जी, खूप खूप धन्यवाद सर, एवढ्या लांबून जे आहे ते तुम्ही वेळ दिलात. आता सर मंडळी छत्तीसगडवरून जे आहे ते माझ्यासंग जोडलेले आहेत, तिकडे जाणं पॉसिबल नव्हतं म्हणून त्यांनी ऑनलाईन वेळ दिलेला आहे आपल्यासाठी. सर सर्वांच्या वतीने जे आहे ते तुमचे पुन्हा जे आहे ते धन्यवाद करतो, आणि मुलाखत तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. नमस्कार. रामकृष्ण. मंडळी, आजचा व्हिडिओ हा खूप किती इंटरेस्टिंग जे आहे ते त्यांच्या जीवनात गोष्टी घडत गेल्या. 1-2 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत बरं का. पहिली गोष्ट तर ते म्हणाले की आधी विठ्ठलाच्या दर्शनाला एवढा वेळ लागायचा, म्हणजे ज्यावेळेस 2 स्टार होते त्यावेळेस कदाचित देवानं सुद्धा 5 मिनिटात बोलवून घेतलं, आणि 15 सेकंद आपण एरवी दर्शनाला गेलो तर आपल्याला थांबता येत नाही, मात्र तिथे 15 मिनिटं विठ्ठल त्यांच्याकडे पाहत होते आणि त्यांच्याकडे. म्हणजे देवालाही वाटतं की बा तुम्ही आधी काहीतरी करून दाखवा,
तुम्ही माणूस आहात तर तुम्हाला माणूस बनवलंय, बुद्धी दिली आहे, तर त्या बुद्धीचा वापर करून काहीतरी करून दाखवा. मग जे आहे ते तुम्ही माझ्याजवळ या, मी तुम्हाला पाहत राहील, तुम्ही मला पाहत राहा, असं काहीतरी विचार तो असावा कदाचित. आणि मंडळी, वस्तुस्थितीनं पाहायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी या व्हिडिओमधून शिकण्यासारख्या आहेत. आय होप तुम्ही त्या तुमच्या जीवनात आचरणात आणाल आणि ह्या व्हिडिओमधून खूप काही तुम्ही तुमच्या जीवनात जे आहे ते शिकण्यासारखं घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्यक्तिमत्वासोबत एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.